रेल्वे प्रशासनाची उदासीनता, उत्पन्न देऊनही विकास नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी। 10 वर्षात सांगली जिल्ह्यातील रेल्वेचे 50 आंबे रद्द केले असून आता एक्सप्रेस गाड्या रिकाम्याच धावत आहेत। पुणे विभागात रेल्वेला मोठे उत्पन्न देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील स्थानकांना 2014 ते 2024 या काळात रेल्वेने फारसे काही दिले नाही। याउलट या 10 वर्षात दैनंदिन गाड्याचे तब्बल 50 थांबे रद्द करण्यात आले आहेत। त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेचे दर्शन यातून घडते। मिरज वगळता जिल्ह्यात अन्य रेल्वे स्थानकांचा विकास आणि त्यासाठी जादा थांबे देण्याबाबत फारसे प्रयत्न केले गेलेच नाहीत। त्यामुळे 10 वर्षातील स्थानकांचा आलेख खाली जाणारा आहे। उत्पन्नाच्या बाबतीत जिल्हा अन्य जिल्ह्यामध्ये सरस आहे, तरीही सांगली जिल्ह्यातील रेल्वेचा विकास उत्पन्नाच्या तुलनेत होऊ शकला नाही। 2014 मध्ये ताकारी स्थानकावर 4 तर किर्लोस्करवाडी 8 साप्ताहिक गाड्या थांबत होत्या। मात्र आता या स्थानकावर एकही साप्ताहिक गाडी थांबत नाही। देशातील मोठा उद्योग समूह किर्लोस्करवाडी असतानाही रेल्वेची येथील स्थानकाबाबत उदासीनताच दिसून येते। रेल्वे विकासामध्ये सांगली कोठे आहे? देशात 82 वंदे भारत सेमी बुलेट ट्रेन सुरू झाल्या। अनेक तेजस, दुरोंतो, राजधानी शताब्दी, जनशताब्दी, इंटरसिटी, अंत्योदय डबल डेकर रेल्वे गाड्या सुरू झाल्या। सांगली स्थानक या गाड्यापासून अद्याप दूरच आहे। त्या तुलनेत मिरजेचा विकासही झालेला नाही। गाड्या भरपूर पण समाधानकारक नाहीत। इतकेच काय, पण एकही नवीन दररोजची गाडी येथे सोडण्यात आलेली नाही। जिल्हा मुख्यालय व महापालिका असलेल्या सांगली रेल्वे स्थानकास 10 वर्षात एकही नवी दररोज धावणारी गाडी मंजूर झालीच नाही। साप्ताहिक एक्सप्रेसच्या 2 गाड्यांचा विस्तार नुकताच झाला। ही एकमेव जमेची बाजू म्हणावी लागेल। याच 10 वर्षात देशभरात 15,000 नवीन विस्तारित गाड्या वाढल्या, मात्र यात सांगली कुठेच दिसत नाही।